ट्रेकिंगकडे कसं वळात? म्हणजे ट्रेकिंग हे काही तुमच्यासाठी नवीन गोष्ट नव्हती, म्हणजे डोंगर चढणं हे तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, पण ते असतानासुद्धा तुम्ही ट्रेकिंगकडे ॲज अ करिअर किंवा ट्रेकिंग ॲज अ हॉबी कशी डेव्हलप झाली? तर शालेय सहलींमध्ये हे किल्ल्यांचं वेड लागलेलं. किल्ल्यांवरती गेल्यावर त्यावेळेसचे आमचे शिक्षक जे होते इतिहासाचे, त्यांनी ज्या प्रकारे इतिहास रंगवून सांगायचा, कल्पकतेने सांगायचा, मुलांना त्या इतिहासाबरोबर छत्रपती शिवरायांची गोडी लागेल, या किल्ल्यांवरचे पराक्रम समजतील. त्यामुळं असे महाराष्ट्रामध्ये किती किल्ले आहेत हा प्रश्न साहजिकच आमच्या बालमनाला पडायचा. आणि हा प्रश्न पडत असताना असे किल्ले आहेत तर शिवनेरी एवढा अवघड आहे तर आणखीन किती अवघड किल्ले असतील. मग आमच्या बालमनाला प्रश्न पडत, सर किल्ले किती आहेत? तर सर सांगायचे 350 ते 400 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार आहेत. जलदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, गिरिदुर्ग आहेत, भुईकोट किल्ले आहेत, गड्या आहेत. मग हे किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्याच्यामध्येच महाराष्ट्रात स्वराज्य उभं राहील. मग ही आवड खरं तर त्या शिवनेरीपासून म्हणा किंवा बालपणातल्या ह्या किल्ल्यांच्या गोष्टीपासून झाली.